MSP ज्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो, तर मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा ज्याला आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो, तर याला लीगल राईट द्यायला पाहिजे की नको याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊयात. इकॉनॉमिक्समध्ये ॲग्रिकल्चर चॅप्टर शिकत असताना त्याच्यामध्ये ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे, MSP. आणि याच्यावरती लक्षात घ्या, प्रिलिम्स आणि मेन्स UPSC दोन्हीही म्हणजे, तर दोन्हीही प्रिलिम आणि मेन्स इथे तुम्हाला या कॉन्सेप्टचं खूप जास्त महत्त्व आहे. तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल, आफ्टर कोविड पिरियड जो होता, तर त्या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असेल की पूर्ण भारतभर जे शेतकरी आहेत तर त्यांचं आंदोलन सुरू होतं. आणि मेनली याच्यामध्ये पार्टिसिपेशन घेणारे जे शेतकरी होते ते आपल्याला पाहायला मिळेल की पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा UP असेल, तर त्या प्रदेशामधून जे शेतकरी आहेत ते पार्टिसिपेशन घेताना आपल्याला दिसतात. तर MSP काय आहे थोडक्यात माहिती घेऊयात आपण. तर मिनिमम सपोर्ट प्राईस आपण ज्याला म्हणतो, तर पेरणी आधी हा गव्हर्मेंटद्वारे MSP डिक्लेअर केला जातो. त्याच्यामध्ये एकूण लक्षात घ्या की 24 पिकं आहेत, तर 24 पिकांसाठी काय करतं गव्हर्मेंट, MSP डिक्लेअर करतं. तर त्याच्यामध्ये ऊस जो आहे तर त्याला वेगळा MSP म्हणजेच FRP, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्रायजेस, तर FRP डिक्लेअर केला जातो. आणि जे बाकीची पिकं आहेत, 23 पिकं म्हणू शकतो आपण, तर त्यांच्यासाठी MSP डिक्लेअर केला जातो. तर त्याच्यामध्ये काही ऑइल सीड्स आहेत, तृणधान्य आहेत, डाळी आहेत, ठीक आहे, काही कमर्शियल क्रॉपसुद्धा आहेत, ठीक आहे. तर आता लक्षात घ्या की MSP भारतामध्ये लीगल आहे का, तर नाही. तर जसं की राईट टू वर्क लीगल आहे, राईट टू फूड हे लीगल आहे. म्हणजेच काय, लीगल असणं आणि लीगल नसणे याच्यामध्ये फरक काय आहे लक्षात घ्या. आता जसं की गव्हर्मेंटने राईट टू फूड जे आहे तर त्याला लीगल केलेलं आहे अंडर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013, म्हणजे 2013चा नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट जो आहे तर त्याच्या अंतर्गत शासनाने राईट टू फूड हे जे आहे तर याला लीगल केलेलं आहे. लीगल केलेलं आहे म्हणजे काय, तर आता शासनाला भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे ज्या व्यक्तीला म्हणजे जी व्यक्ती पुअर आहे, आता त्याच्यामध्ये आपण कॅटेगरायझेशन केलेलं आहे, APL आहे, BPL आहे किंवा पुअरेस्ट ऑफ पुअर, मग त्यांच्यासाठी अंत्योदय योजना असेल, ठीक आहे ना. तर लक्षात घ्या, तर शासनाने काय करतं की हे अशा पद्धतीचं कॅटेगरायझेशन करून ज्या व्यक्तीला 2 वेळेचं अन्न खायला मिळत नाही तर त्याच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोचवता येतं आपल्याला अन्नधान्य, यासाठी फेअर प्राईस शॉप सुरू केले, राशनची सुविधा केलेली आहे. म्हणजे इथे काय आहे, लीगल आहे, राईट टू फूड लीगल आहे. याचा अर्थ काय होतो की शासनावरती हे मॅन्डेटरी आहे किंवा कंपल्सरी आहे की तुम्ही ज्या व्यक्तीला अन्न नाही मिळत तर त्याच्यापर्यंत फूड प्रोव्हाइड करणे हे शासनावरती बंधन आहे. जसं राईट टू वर्कच्या बाबतीत पण आहे, ठीक आहे. तर सेम आता इथे लक्षात घ्या की MSP हा भारतामध्ये लीगल केलेला नाही. म्हणजे MSP काय आहे, तर हा हमी भाव आहे, बरोबर. आता कशासाठी MSP दिला जातो मुळात हे जाणून घ्या तुम्ही. तर लक्षात घ्या, याची सुरुवातच अगदी ग्रीन रिव्हॉल्युशनचा जो पिरियड होता तर त्या पिरियडपासून झालेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट जर तुम्ही 1966चा पिरियड पाहिला, 1970चा पिरियड पाहिला, तर भारतामध्ये राईस आणि गहू जे आहे तर त्याचं उत्पन्न खूप जास्त प्रमाणात होत होतं. आणि त्यामुळे झालेलं काय की डिमांडपेक्षा सप्लाय जास्त होतो आहे. तर मग ओपन मार्केटमध्ये जे काही एक्स्ट्राचं प्रोडक्शन झालेलं आहे, शेतकरी काय करायचे की ओपन मार्केटमध्ये जाऊन ते सेल करायचे. मात्र अशा वेळेस काय झालं कंडिशन की ओपन मार्केटमध्ये एक्स्ट्राचा सप्लाय झाल्यामुळे अन्नधान्य जे आहे, व्हीट आणि राईस, याचा एक्स्ट्रा सप्लाय झाल्यामुळे काय झालं की त्याची डिमांड ही घसरली किंवा त्याच्या प्राइजेस हे क्रॅश झाल्या. मग अशा वेळेस जे शेतकरी इनपुट कॉस्ट, म्हणजे समजा काही क्विंटल मागे एखाद्या शेतकऱ्यानं 50,000 ते 60,000 खर्च केला असेल, मात्र आता त्याला ओपन मार्केटमध्ये बाजारामध्ये जाऊन जर ते जे काही उत्पादन आहे तो विकतोय आणि त्याला जर तेवढा भावच मिळत नाही आहे, म्हणजे जेवढा खर्च केलेला आहे ते उत्पन्न घेण्यासाठी त्यातून त्या उत्पादनातून त्याला फायदाच मिळत नसेल, तर मग अशा वेळेस लॉस कोणाचा होणार आहे, तर शेतकऱ्यांचा होणार आहे, बरोबर. मग अशा वेळेस हा जो हमी भाव आहे किंवा याच्या प्राइजेस आहेत तर याची हमी कोण देणार, म्हणजे ओपन मार्केट तर देऊ शकत नाही, बरोबर ना. तर मग अशा वेळेस गव्हर्मेंट इंटरव्हेन करतं, म्हणजे गव्हर्मेंट याच्यामध्ये मध्यस्थी करते किंवा त्याच्यामध्ये भाग घेतं मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांना सांगतं की ठीक आहे, तुम्ही जे उत्पादन घेत आहात ते तुम्ही घ्या. गव्हर्मेंट उत्पादनाला प्रोत्साहन देतं आणि ते गव्हर्मेंट म्हणतं की तुम्ही जे उत्पादन घेत आहात तर त्यातल्या काही पिकांना आम्ही हमी भाव देऊ, पर क्विंटल काही अमाऊंट असते ती, आणि प्रत्येक वर्षी ही अमाऊंट जे काय आहे MSP जे आहे ते पेरणीपूर्वी हा डिक्लेअर केला जातो गव्हर्मेंट ऑफ इंडियाद्वारे, ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा लीगल राईट नाही आहे.
लीगल राईट म्हणजे काय की लक्षात घ्या, जर लीगल राईट झाला तर काय होईल, तर लक्षात घ्या की शासनाला भारतामध्ये त्यांनी जो MSP डिक्लेअर केलेला आहे 23-24 पिकांसाठी, जो काही MSP डिक्लेअर केलेला आहे त्यानुसार भारताच्या प्रत्येक राज्यातून त्यांना त्या हमी भावावरती कंपल्सरी राहील, बंधन राहील शासनावरती की तुम्ही त्या प्रत्येक राज्यामध्ये शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन केलेलं आहे तेवढा त्यांना भाव देणं आणि त्यानुसार त्याची खरेदीसुद्धा करणं मुळात. पण आता काय होतं लक्षात घ्या, लीगल नाही आहे, त्यामुळे होतंय काय की शासनावरती बंधन नाही की त्यांनी शेतकऱ्यांकडून जाऊन खरेदी करावं. मुळात APMC उभ्या केलेल्या आहेत, हे मान्य आहे अगदीच, पण लक्षात घ्या इथे शासनावरती बंधन नाही. भलेही शासन MSP डिक्लेअर करत असेल पण याची शाश्वती नाही आहे किंवा याची हमी नाही आहे की शासन हा प्रत्येक राज्यामधल्या व्यक्तीकडून ते अन्नधान्य खरेदी करतच आहे. लक्षात घ्या. तर अशा वेळेस शासन काय करतं की ज्या राज्यांमध्ये जास्त उत्पादन होत आहे, गहू असू द्या किंवा ज्या 23-24 पिकांसाठी MSP डिक्लेअर केलेलं आहे ती पिकं असू द्या, तर ज्या राज्यांमध्ये त्याचं जास्त उत्पादन होतं तिथे MSPवर खरेदी करतं आणि ज्या राज्यांमध्ये उत्पादन कमी आहे तर तिथे जाऊन ते अन्नधान्य विकलं जातं. आणि या गोष्टीवरती क्रिटिसिझम केलं जातं किंवा एक टीका केली जाते की मग इथे तर ज्या राज्यांमध्ये उत्पादन जास्त होत आहे त्याच शेतकऱ्यांना फायदा होणार, हा जो हमी भाव दिला जातोय तर त्याचा त्याच राज्यांना फायदा होणार जिथे त्यांचं लॉबिंग स्ट्रॉंग आहे. तर आता मेनली इथे क्रिटिसिझम हे होतं लक्षात घ्या की जे पंजाब किंवा हरियाणामधले जे राज्य आहेत तर तिथे आपल्याला पाहायला मिळतं की हरित क्रांतीचं सक्सेस जे यश आहे ते आपल्याला तिथे पाहायला मिळतं आणि म्हणूनच एक टीका केली जाते की मोस्टली गव्हर्मेंट जे आहे तर MSPवरती जे अन्नधान्य आहे तर ते कुठून खरेदी करते, तर आपल्याला जे नॉर्थमधले स्टेट आहेत तर तिथे खरेदी करताना दिसतं. तर आता याच्यावरती नक्कीच डिस्कशन झालं पाहिजे की MSPला तुम्ही लीगल राईट म्हणून दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं तर याच्याविषयी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. आणि या विषयावरती खरंच अगदी चर्चा झाली पाहिजे. आणि आपण पाहिलेलं आहे की जेव्हा फार्म प्रोटेस्ट सुरू होतं, आंदोलन सुरू होतं शेतकऱ्यांचं, तर तेव्हा ही पण एक डिमांड होती की तुम्ही MSPला काय करा, लीगल राईट म्हणून द्या.